तर मंडळी मी आलो आता महेश्वरला, जिथं आहे आपला अहिल्याबाई होळकरांचं पॅलेस आहे, म्हणजे राजवाडा टाईप आहे, फोर्ट पण म्हणू शकतो. त्याच्या पाठीमागे आहे पेशवा घाट आहे, त्यानंतर एक मंदिर आहे. 2-3 गोष्टी आहेत ते एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे आता आपण. इथं कसं आहे माहिती आहे का विषय, महेश्वरमध्ये म्हणजे इथं सारेच भेटतात, घरगुती वगैरे हँडलूम भेटतात. बघू शकता अजून पण ती बापूच्या काळातल्या मशीन आहेत, बघू शकता. तिकडं बनवायचं चाललेलं आहे, घरगुती बनवतात. तुम्हाला महेश्वरमध्ये ना इथं हेच भेटेल पूर्ण, म्हणजे हँडलूम साडीज वगैरे. मी आता बघितलं ना ते अजून पण इकडं चालू आहे, बट काही ठिकाणी आहे. बाकी आपल्या साईडला तर सगळं नष्ट झालेलंच आहे, ते पूर्णतः संपलेलीच आहे. त्यावरती अहिल्याबाईंच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, बघू शकता. फॅक्टरी आहे टेक्सटाईलची पूर्ण. बघू शकता कसं बनतं टेक्सटाईल, पूर्ण कपडा. फॅक्टरी आहे इथे, घेऊ शकता, म्हणजे इथंच बनवतात आणि इथंच विक्री आहे. इथे सगळं टोटल कारखानाच आहे, मोठा कारखाना आहे. तर साडी वगैरे किंवा शर्ट हे बनवून विकतात इथंच. समोर पूर्ण कारखाना. राजवाडा बघितला आहे अहिल्याबाईंचा. आता आल्लेश्वर मंदिरला आलो आहे, तिथंच आहे मंदिर. त्याच्यानंतर इकडं हे पण आहे, घाट पण आहे, पेशवे घाट, ते पण बघणार आहे. बघा हे आल्लेश्वर मंदिर आहे पूर्ण. आल्लेश्वरमध्ये ना जेवढे पण मंदिर आहेत ना सगळे अहिल्या होळकरांच्या काळातले आहेत टोटल. हे पण खूप जुनं प्राचीन मंदिर आहे आणि पूर्ण कोरीव काम आहे, बघू शकता. हे पण कोरलेलं मंदिर आहे पूर्ण. तर आत्ता जे आपण बघितला तो घाट आहे अहिल्याबाई होळकर घाट आहे. आता आपण जाणार आहोत समोर काशी विश्वनाथ मंदिर एक आहे, त्याच्यानंतर तिकडे पेशवा घाट आहे आणि जगन्नाथ मंदिर आहे. सो ते पण बघणार आहे आपण. आणि इथं तुम्ही आल्यानंतर बोटिंग वगैरे करू शकता इकडे समोर.
हे मंदिर वगैरे पाणी जास्त आहे त्यामुळं सध्या पाण्यातच गेलेत मंदिर छोटे. तर हे बघा, हे समोर काशी विश्वनाथ मंदिर आहे. मोठं मंदिर आहे मध्ये, बघू शकता. पाणी अक्षरशः वाढले वरतून पाणी सोडल्यामुळे. बरेच मंदिर समोर घाट पण पाण्यात आहे. का बघू पाण्यात जाता येईल नाही माहीत नाही मला, कारण रोड बंद दिसत आहेत समोर पण जाण्यासाठी. समोर बघू शकता पेशवा घाटला. जर बंद असेल तर आपण स्किप करूया. हे बघताय ना तुम्ही, हा आहे पेशवा घाट आणि समोर हे जगन्नाथचं आहे. आता विषय काय, हे रूट पाण्यात गेला, पाणी वरती आले, पुढे पण खोल आहे खूप. आणि हे समोर जे दिसतोय इथून सगळा हे पेशवा घाट. इकडे जगन्नाथचं मंदिर आताच येणार नाही, त्यामुळे आपल्याला स्किप करावं लागेल. मध्ये जाऊन मंदिरचं दर्शन पण घेता येणार नाही आणि पेशवा घाट त्या साईडला जाता बी येणार नाही. हे हाच तो पेशवा घाट. पाणी सोडलेलं आहे नर्मदा नदीला वरून, त्यामुळं खूप पाणी आलेलं आहे इकडं. इथं आल्यानंतर तुम्हाला बोटिंग पण भेटेल. जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर पर पर्सन 50 रुपये आहे. आणि घेऊन कुठंपर्यंत जाणार, मध्ये सेंटरला एक पाण्यात शिवचं मंदिर आहे, त्या मंदिरचं दर्शन करून रिटर्न्स होणार. हे बघा समोर तिकडे जो मंदिर दिसतं ना, शिव मंदिर सेंटरला, त्या मंदिरपर्यंत घेऊन जाणार आणि ते परत घाटापाशी आणून सोडणार. बघा शिव मंदिर आहे पाण्यात.